अशोक खरात याने अनेकांना लुबाडून मोठी संपत्ती कमावली। अनेक ठिकाणी जमिनी, प्लॉट, शेती, फार्म हाऊस फसवणुकीच्या पैशातून खरातने उभं केलं। पण खरातची आणखी मालमत्ता असू शकते असा संशय पोलिसांना आहे। ही मालमत्ता खरातच्या काळ्या पैशातून इतर कोणाच्या तरी नावावर घेतली आहे का, या अनुषंगाने पोलीस सध्या तपास करतायत आणि त्यातच खरातची एकूण संपत्ती 1500 कोटींच्या वर आहे असा दावा तृप्ती देसाईंनी केलाय। त्यामुळे आता पोलीस खरातच्या दोन्ही सीएनची चौकशी करणार आहे। अशोक खरातकडे 1500 कोटींची मालमत्ता। अशोक खरातच्या मालमत्तेबाबत तृप्ती देसाईंचा दावा। भोंदू खरातचे सीए चौकशीच्या फेऱ्यात। भोंदू बाबा अशोक खरात याचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत। लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, त्याने जमवलेली माया याची आकडेवारी बघून डोक्याला हात लावायची वेळ आली आहे। पण खरातची आणखी काही प्रकरणं समोर येऊ शकतात। खरातच्या आतापर्यंत भरपूर मालमत्ता समोर आल्यात, त्याच्याकडे कॅश सुद्धा मोठ्या प्रमाणात समोर आली आहे। त्यामुळे खरातच्या व्यवहारांची माहिती खोदून काढण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। खरातने काळा पैसा पांढरा केल्याचाही पोलिसांना संशय आहे। तसंच त्याच्या नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या नावे काही मालमत्ताही असण्याची दाट शक्यता आहे। त्यात काही वर्षातच कोटीच्या कोटी उड्डाणं घेणाऱ्या शिवनिका संस्थांच्या 2 सीएची आता चौकशी होणार आहे। 2018 मध्ये शिवनिका संस्थांची उलाढाल फक्त 4 लाखांची होती। त्याच ट्रस्टची उलाढाल 2024 पर्यंत 70 कोटींच्या वर गेली। खरातचे व्यवहार सांभाळणाऱ्या दोन्ही सीएनची आता चौकशी होणार आहे। कुठल्याही धर्मदाय संस्थेचं लेखापरीक्षण खरं तर प्रामाणिकपणाने आणि भाविकांच्या श्रद्धेला विश्वास निर्माण करेल असं व्हायला हवं। मात्र शिवानिका संस्थांमध्ये अनेक संशयास्पद बाबी आणि व्यवहार दोन्हीही आढळलेत। त्यामुळे दोन्हीही सीए हे मोठे अडचणीमध्ये आलेत। एकीकडे काही वर्षात संस्थान कोट्याधीश झालं असताना खरातने 1,500 कोटीहून अधिकची माया जमवली आहे। याबद्दल माहिती सीए कडूनच एसआयटीला मिळू शकते असा आरोप तृप्ती देसाईंनी केला। अशोक खरातचे जे काही व्यवहार आहेत किंवा त्याची प्रॉपर्टी जी आहे ती 1,500 कोटीची वर जी प्रॉपर्टी आहे ती आता समोर येते आहे। अनेक प्रॉपर्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या नावावर त्यांनी केलेल्या आहेत। त्यामुळे या संदर्भामध्ये ज्या सीएनची वगैरे चौकशी होतीये त्या सीएनच्या माध्यमातून जे आहे मग कॅशमध्ये किती पेमेंट येत होतं किंवा ब्लॅकचे व्हाईट किती केले जायचे, कोण करत होतं किंवा अशोक खरात बरोबर हे सगळं करत असताना किती लोक सहभागी होते हे सीएनच्या माध्यमातून एसआयटीला माहीत होईल आणि त्यानंतरच आपल्याला जनतेपर्यंत पोहोचेल। तर खरातकडे एवढा पैसा आला कुठून याचे स्रोत शोधले तर यापेक्षा मोठे आकडे समोर येतील असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। तसंच मंत्रालयातल्या अर्ध्या लोकांनी काळा पैसा पांढरा करून घेण्यासाठी खरातचा वापर केला असाही दावा वडेट्टीवारांनी केला। याची चौकशी झाली पाहिजे, काळा धन पांढरा झाला किती झालाय ते झालं पाहिजे। मी सांगितलं ना, चाकणकरांना नोटीस दिलं, त्यांची चौकशी होते आहे, पण त्याबरोबर इतरांची पण झाली पाहिजे, तरच हे सत्य बाहेर येईल। आणि सीएची चौकशी, कारण तिथे एवढा मोठा पैसा आला कुठून? आज 1500-2000 कोटीची प्रॉपर्टी आहे असं म्हणतात, तर हा पैशाची स्रोत शोधला पाहिजे। कुणाकडून आला, कसा गेला, यापेक्षाही मोठा होईल। मला जर आपलं जर यामध्ये संपूर्ण खोलवर जाऊन चौकशी केली तर मला वाटतं की मंत्रालयातील अर्धे लोकांनी पांढरे पैसे करून देण्यासाठी खरातचा वापर केला असेल, हेही पुढे सिद्ध होईल। त्यामुळे लोकांची फसवणूक करून खरातने 1500 कोटीहून अधिकची मालमत्ता जमवल्याचे दावे आता केले जात आहेत। खरातच्या सर्व आर्थिक घोटाळ्यांचे आणि फिरवाफिरवीचे सीए साक्षीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही। संस्थांच्या दोन्ही सीएनची नावं एसआयटीच्या रिपोर्टमध्ये आहेत आणि त्यांची आता चौकशी होणार आहे। त्यातच पुण्यातले प्रसिद्ध सीए ललित पोफळे हे शिवनिका संस्थांच्या संचालक मंडळावर होते, त्यामुळे त्यांची देखील संस्थांच्या व्यवहारांबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।